विठ्ठल 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 हरिभक्त परायण तात्या महाराज गावंडे यांच्या सोबत पशुपतीनाथ नेपाळ यात्रा या ठिकाणी पोखरा या प्रेक्षणीय ठिकाणी आलेली आहे। कालपासून आम्ही पोखरा या ठिकाणी मुक्कामी आहोत आणि ह्या मुक्कामाच्या स्थळी या पोखरा शहरामधील असणारे काही प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी आम्ही दररोज जातो आहोत। सुंदर व्यवस्था आहे, खूप सुंदर विठ्ठल परिवाराच्या वतीनं झालेली ही व्यवस्था आणि संपूर्ण प्रेक्षणीय स्थळांचा आम्ही आनंद घेतो आहोत। हे गौरी घाट आहे। या गौरी घाटावरती या आमच्या उजव्या बाजूला एक सुंदर अशा प्रकारे नदी आहे आणि या नदीमध्ये नौका विहार सुद्धा होतो। एक देवीचं मंदिर सुद्धा आहे त्या ठिकाणी आणि त्या मंदिराच्या दर्शनाच्यासाठी सुद्धा आम्ही जाणार आहोत। नेपाळमध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आमच्या पाहणीमध्ये आली ती म्हणजे प्रदूषण मुक्ती आणि कचरा मुक्ती। कुठेच आपल्याला कचरा दिसत नाही। सुंदर नेपाळ आणि स्वच्छ नेपाळ दिसते। आपल्या भारत देशामध्ये ह्या अशा बाबी आपल्याला क्वचित पाहायला मिळतात। त्याचे कारण असे असू शकतात की आपण लोकसंख्येनं भरपूर आहोत, त्यामुळे सुद्धा असं होऊ शकते। इकडे पर्यटक जे येतात ते सर्व इथल्या नियमांचं पालन सुद्धा करतात आणि त्याद्वारे ह्या नेपाळ देशाचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य अधिकाधिक त्या ठिकाणी खुलल्या जाते। म्हणून आव्हान आहे सर्व आपल्या भारतीय नागरिकांना, सगळ्या परिवारांना की एक वेळ तरी पशुपतीनाथ नेपाळ यात्रा आपण करावी। याच्यामध्ये पोखरा आहे, काठमांडू आहे आणि इतरही प्रेक्षणीय स्थळांचं अवलोकन होणार आहे। सुंदर व्यवस्थेमध्ये हरिभक्त परायण तात्या महाराज यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विठ्ठल परिवार ही सुंदर पशुपतीनाथाची यात्रा करते आहे। भगवान पशुपतीनाथाच्या चरणी अनंत कोटी प्रार्थना की आमची ही यात्रा सुफळ सुमंगल आणि आनंददायी हो, निर्विघ्न हो आणि आपल्या सुद्धा सदिच्छा आमच्या सोबत असोत हीच नम्र विनंती। बोलो जय पशुपतीनाथ, जय पशुपतीनाथ, जय पशुपतीनाथ, जय पशुपतीनाथ, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल। आज के आनंद की जय।